छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून राज्यातील मराठा समाजाच्या अंगावर इतर जातींना घालण्याचा डाव रचला जातोय। त्याचप्रमाणे हा आरोप केला जातोय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून। राज्यात अनेक भागात वादग्रस्त ठिकाणी अचानक पुतळे बसवले जातात आणि पुतळे विकतो कोण, घेतो कोण आणि बसवतो कोण याचा मी शोध घेत असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। तर राज्यात कोणीही अनधिकृत ठिकाणी पुतळे बसवू नये, अधिकृतपणे जागा खरेदी करून शिवाजी महाराज यांचा आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवावा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। पुतळे बसवणं हा उद्देश पुतळाच बसवणं आहे का जाती तेढ निर्माण करणं आहे, मराठ्यांच्या अंगावरती सगळ्या जाती घालणं आहे, मलाही बदनाम करणं आहे, असं काही आहे का त्याचा मी पण शोध घेणार आहे। नसेल तर चांगली गोष्ट आहे। जर माझ्या समाजाला बदनाम करायचं किंवा त्यांच्या अंगावरती दुसऱ्या जाती येऊ नयेत असा जर उद्देश नसेल तर मग ते चांगलं आहे, पुतळा बसवणं चांगली गोष्ट। पण तो उद्देश असेल तर अवघड आहे, कारण तोच उद्देश मला दिसतोय। कारण प्रत्येक जागेवरती मराठ्यांच्याच अंगावरती जाती येतील असाच प्रयोग राबवला जातोय। आणि जैन बांधवांना माझं आव्हान आहे की तुम्ही चांगले लोक आहेत, तुम्ही ह्या मुनींचे कान उपटा, त्यांना सांगा नीट नीट राहा म्हणून। तुम्ही समाजाला संस्कार द्यायचं काम करा। तुम्ही मराठ्यात आणि जैन बांधवात मारवाडी बांधवात वाद लावायचं काम करू नका। नसता आम्ही जितकं संयमाने येत ना, तुमचा काही गैरसमज असताना आम्ही संयमाने येत, तुम्ही लय बेकार दिवसाला सामोरं जावं लागत तुम्हाला। एकदा जर आम्ही सरकलं आमचं तर आम्ही मागं पुढं मग बघणार नाहीत। मराठ्याला रस्त्यावर उतरायची वेळ सरकारनं येऊ देऊ नका, यांना थांबवा। ह्या मुनीर भाईला लवकर थांबवा, नसता मुनीर भाईचं कानपाड फुटल। हो, आम्ही राजांवरती आल्याच्या नंतर सहन नाही करणार, मग सहन नाही करणार। जे परिणाम भोगायची वेळ येईल ते भोगू, पण यांना मग नीटच करू आम्ही। पुढची मोठी बातमी आपण बघूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र हे मागे घेतलं जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान आयोगाला झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं होतं। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्याने ही माहिती न्यूज 18 मराठीला दिली आहे। तर पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीत अडचण येणार असल्याने ते पत्र मागे घेतलं जाणार नाही अशी चर्चा होती, मात्र आता हे पत्र मागे घेतलं जाणार नाही अशी माहिती समोर येते। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकारांची भेट घेतलेली आहे आणि 3 मंत्री आणि 2 आमदारांनी पवारांची ही भेट घेतलेली आहे। राजकीय विषयांवरती मार्गदर्शन घेण्यासाठी भेट झाल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। तर राष्ट्रवादीतील धुसफुसीवरती सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे। तर शरद पवारांसोबत ही भेट झालेली आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही भेट घेतली आहे। 3 मंत्री 2 आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे आणि अराजकीय विषयांवरती मार्गदर्शन घेण्यासाठी भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून येते। राष्ट्रवादीतील धुसफुसीवरती सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे। दरम्यान या बैठकीत नेमक्या काय काय घडामोडी घडल्या, काय काय चर्चा झाली हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। मात्र शरद पवार यांच्यासोबत ही बैठक झाली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। संजय राऊत हे दुसरे खरात आहेत असं वक्तव्य करत त्यांनी राजकीय भोंदोगिरीचा आरोप केलाय। तर खरातप्रमाणेच खोटं भविष्य सांगण्याचं काम राऊत करत असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। सध्या राऊत महाराष्ट्राच्या राजकारणावरती भविष्यवाणी करतायत, मात्र त्यांनी आधी स्वतःच्या पक्षाची आणि आमदारांची काळजी घ्यावी असा टोला अनिल पाटलांनी लगावलाय। नाही, आता सन्माननीय राऊत साहेब फार मोठे भविष्यकार या महाराष्ट्रामध्ये आता आम्हाला तरी बघायला मिळत आहेत। खरातांप्रमाणे ज्यांनाही आता भविष्य समजायला लागलेलं आहे। खरात जसं खोटं भविष्य सांगायचे, बोंधुगिरी करायचे, आता राजकीय बोंधुगिरी ही आता कुठेतरी चालली आहे। त्यांनी त्यांच्या पक्षाची जास्त काळजी करावी। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही आमदाराला अशा प्रकारचं काही आवश्यकता नाही आणि कोणीही कुठल्याच पक्षात जाण्याचा संबंध येत नाही। तर बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर बारामती पोटनिवडणूक जाहीर झाली आणि या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी बारामतीत सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती सुद्धा समोर येते. फोन करून सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी विनंती केली असल्याची माहिती आहे. सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. तर बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्यात येऊ नये, ठाकरेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका बघायला मिळते. मागच्या आठवड्यामध्ये पुणे जिल्हा आणि बारामतीचा आढावा घेतल्यानंतर ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील स्थानिक नेत्यांनी भूमिका मांडलेली आहे. ठाकरेंची शिवसेना आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. तर पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याविषयी महाविकास आघाडीत घटक पक्ष काँग्रेस आग्रही असताना बिनविरोध व्हावी यासाठी ठाकरेंच्या सेनेची भूमिका आहे. मुंबई पालिकेची प्रशासकीय राजवट अंतिम टप्प्यात असताना विशिष्ट कंत्राटदारांसाठी घाईघाईने काढलेल्या तब्बल 1,000 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या विविध निविदा शुक्रवारी रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयामागे निविदा खर्चवाढ आणि अनियमिततेचा आरोप कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. 6 मार्च 2026 रोजी पालिकेमध्ये पहिली स्थायी समितीची सभा झाली आणि या सभेमध्ये प्रशासकीय काळात अर्थात 11 फेब्रुवारी आधी मंजुरी दिलेल्या सुमारे 1,000 कोटींच्या विविध कामांच्या निविदांची काटेकोर छाननी करण्यात आली होती. यात अनेक निविदांमध्ये विशिष्ट कंत्राटदारांना फायदा होईल अशा अटी, अनावश्यक खर्चवाढ, स्पर्धा कमी ठेवण्यासाठी घेतलेल्या अटी आढळल्याचा दावा स्थायी समितीतील सदस्यांनी केलेला होता. मार्च महिन्यामध्ये भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून निविदा प्रक्रियेवरती आरोप केले होते आणि त्याबद्दल त्यांनी तत्कालीन आयुक्त गगराणी, महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदेंना पत्र लिहून या निविदांची तपासणी करून त्या रद्द करण्याची मागणी केली होती. तर रद्द केलेल्या प्रमुख निविदा कोणत्या कोणत्या आपण एकदा समजून घेऊया. यामध्ये भायखळा प्राणी संग्रहालय विस्तार आहे, साधारण 490 कोटींचा ती रक्कम आहे. त्यानंतर प्राणी संग्रहालयाच्या 3ऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी निविदा काढलेली आहे. दुसरं आहे ते शहरातील फुटपाथ रेलिंग प्रकल्प आहे, 385 कोटी आहे आणि रस्त्यावरती रेलिंग बसवण्यासाठी ही निविदा काढण्यात आलेली होती. यानंतर रस्त्याचं जे रंगकाम आहे 150 कोटींची निविदा आहे आणि कामाचा गरजेपेक्षा जास्त खर्च तसंच पारदर्शकतेचा अभाव असल्याचं सांगितलं जात आहे. शालेय साहित्य जी आहे त्याचं जी खरेदी आहे या संदर्भात 150 कोटींची ती निविदा आहे आणि विद्यार्थ्यांसाठी वह्या, गणवेश, रेनकोट, बूट साहित्य खरेदीसाठी ही निविदा होती. अशा पद्धतीच्या सगळ्या निविदा आपण बघितलेल्या आहेत. दरम्यान हे कोणत्या अब्बांचं मुंब्रा नाही असं विधान नितेश राणेंनी केल्यामुळे नवा वाद निर्माण झालेला आहे. मुंबईजवळील मुंब्रा परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आणि थेट मुंब्र्याच्या चौकामध्ये सभा घ्यायला हवी होती असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी सुद्धा कार्यक्रमात हजेरी लावली. मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्यांना उत्तर मिळेल असं म्हणत MIMच्या नगरसेवक सहर शेख यांना जैन मुनी निलेशचंद्र यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं आहे. कोणाच्या अब्बाचा मुंब्रा नाही आहे. हे आमच्या हिंदू राष्ट्रामधले ही मुंब्रा देवी आहे. मुंब्रा देवी आणि म्हणून आम्हाला इथे सभा घेणं, आमच्या भगवादारी मुंब्रामध्ये जाऊन आमच्या या हिंदू भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणं, यासाठी आम्हाला कोणाची परवानगीची गरज नाही. हे जे काय आज तुमच्या आजूबाजूला चालू आहे हे औरंगाबादचे पिल्लावळ आहेत, हे टिप्याचे पिल्लावळ आहेत, जे ह्या मातीशी गद्दारी करून, या हिंदू राष्ट्राशी गद्दारी करून त्या औरंग्याला परत जिवंत करण्याचा प्रयत्न करतायत. हे तुम्ही हिंदू समाज म्हणून तुम्ही लोकांनी ओळखलं पाहिजे. का एकत्र आलो पाहिजे आपण? का आम्ही इकडे तुमच्यासाठी लढायला आलोय? ताके त्या
मुंब्राच्या कानोकोपऱ्यामध्ये बसलेले ज्या ज्या मस्जिदीतून माझं हे भाषण ऐकतायत त्यांना कळून दे, ये मेरे छत्रपति शिवाजी महाराज का हिंदू राष्ट्र है. थोड़ा काय लोकप्रतिनिधी झाल्यानंतर इसको हम हरा कर देंगे. ठीक आहे तिला काय आपण लोकप्रतिनिधी आहे म्हणून तिला काय मोजत नाही, पण तिची ती मानसिकता आहे ती महत्वाची एक समजून घ्या. त्या लोकांना लहानपणापासून हे शिकवलं जातं. हे जे मदरसे आहेत या मदरशामधून बसून ह्या लोकांना हे शिकवतात. त्याला काय शिक्षण देत नाहीत, डॉक्टर आणि इंजिनियर बनवत नाहीत. त्या मदरशामध्ये बसून फक्त आतंकवादी घडवले जातात आणि म्हणून यांच्या थोबड्यातून हे सगळे विचार बाहेर येतात. ते सगळे मदरसे बंद करून टाका आणि हे सगळ्या आतंकवाद्यांना बाहेर काढा. पहिले तुम्ही थोडं थांबा. बघा, सरकारच्या एका वर्षामध्ये आम्ही आणला ना धर्म स्वतंत्र कायदा, आणला की नाही? आता धर्म स्वतंत्र कायद्यापर्यंत पोहोचलोय. आता पुढचा टप्पा मदरसांचा एक लक्षात घ्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा पुण्यतिथी हा मुंब्रामध्ये जे लोक हिरवा बनाचे स्वप्न बघित आहे त्यांच्या बापानं पण समितलं बघितलं होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना पण फाळून टाकलं. यही वो भगवा है, यही वो भगवा है. छत्रपति जी शिवाजी महाराज सीने से लगाकर चलते थे.